So hi student, last lecture we learned the graphical representation and some theoretical examples. Now in this lecture we are going to next topic, measures of central tendency. First we learn what is meant by central tendency. The central tendency represent the central value or average the central tendency is the type of average your percentage in 12th standard is the one of the type average. How to find average? What is the mark we obtain? Divided by the number of subject, then we got the average. आपण त्याला दुसऱ्या भाषेमध्ये सरासरी म्हणजे काय? सगळ्या विषयांचे मार्क एकत्रितपणे रिप्रेझेंट करणारा एकच आकडा. म्हणजे आपल्याला 60% पडले म्हणजे काय पडले? आपल्या विषयांच्या सगळ्या मार्कांची बेरीज केली आणि त्याला विषयाने भागलं तर तुमची सरासरी मिळते. 60% म्हणजे काय झालं? तुमच्या सगळ्या विषयांचे मार्क जवळजवळ 60%, 60च्या आसपास आहेत असं झालं. एखादा 60 पेक्षा कमी असतो, एखादा 60 पेक्षा जास्त असतो, पण सरासरी काढली तर ते किती? ती 60. मग ही सरासरी फाइंड करण्यासाठी काय आपला आयडियल आहे? ऑब्जेक्टिव्ह काय? ऑब्जेक्टिव्ह ऑफ आयडियल ॲव्हरेजेस काय? का म्हणून काढायची सरासरी? का वेळ लागला म्हणून काही पण करायचं बसायचं, सरासरी काढायची, काही करायचं नाही. तर सरासरीचे 2 उद्देश आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत, गुड, आयडियल, ॲव्हरेज. तर पहिलं काय? टू ऑब्टेन द सिंगल रिप्रेझेंटेटिव्ह क्वांटिटी फॉर एंटायर डेटा. म्हणजे सगळ्या विषयासाठी एकच नंबर फाइंड करतो ॲव्हरेज. म्हणजे एखाद्याला आपल्याला मार्क विचारले, किती मार्क पडले, तर आपण सगळ्या विषयाचे मार्क न सांगता आपण फक्त एकच आकडा सांगतो, ती म्हणजे आपली टक्केवारी सांगतो. पण ही टक्केवारी काय असते? आपली सरासरी. तसंच टू ऑब्टेन द सिंगल रिप्रेझेंटेटिव्ह, सिंगल म्हणजे एकच रिप्रेझेंटेटिव्ह क्वांटिटी फॉर एंटायर डेटा. आणि पुढं दुसरं आहे टू फॅसिलिटेट कंपॅरिझन. तुलना करण्यासाठी याचा वापर केला जातो. मला ह्याच्यापेक्षा एवढे मार्क जास्त पडले, मला ह्याच्यापेक्षा एवढे मार्क कमी पडले. म्हणजे काय करतो आपण? एकमेकांची इथं तुलना करतो, कंपॅरिझन करतो. मग जर तुम्हाला ॲव्हरेज फाइंड करायचं असेल तर ते गुड रिक्विसाइट, म्हणजे ॲव्हरेज फाइंड करायचं असेल तर चांगले गुणधर्म काय? गुड रिक्विसाइट्स ऑफ ॲव्हरेज. तर टोटल इथं 5 आहेत बघा. हे 5 मार्काला विचारले गेलेले आहेत बरेच वेळा परीक्षेला. व्हॉट इज द गुड रिक्विसाइट ऑफ ॲव्हरेज?
किंवा राईट डाऊन द गुड रिक्विसाइट्स ऑफ ॲव्हरेज. 5 मार्काचा क्वेश्चन आहे, त्यासाठी 5 रिक्विसाइट्स आहेत. पहिलं रिक्विसाइट आहे इट इज सिम्पल टू अंडरस्टँड अँड इझी टू कॅल्क्युलेट. म्हणजे पहिलं ऑब्झर्वेशन पहिलं असं आहे की ते समजण्यास सोपं असायला पाहिजे आणि कॅल्क्युलेशन करण्यासाठी ते काय असलं पाहिजे, सोपं असलं पाहिजे. सिम्पल टू अंडरस्टँड अँड इझी टू कॅल्क्युलेट. नेक्स्ट आहे इट शुड बी रिजिडली डिफाईन्ड. रिजिडली म्हणजे सहजपणे, ते आपल्याला सहजपणे अवगत झालं पाहिजे. म्हणजे एखाद्याचं ॲव्हरेज फाईंड करायचं आहे. सपोज आपल्याला भारतातल्या सगळ्या व्यक्तींची सरासरी उंची फाईंड करायला विचारली, तर शक्य आहे का ती माहिती गोळा करायचं? एक व्यक्ती महाराष्ट्रातला, एक व्यक्ती दिल्लीचा, एक पश्चिम बंगालचा, एक हिमाचल प्रदेशचा, एक ओडिसाचा, एक मणिपूरचा, एक इम्फाळचा, एक इकडं तामिळनाडूचा, एक कर्नाटकचा, सगळे माहिती गोळा करणं नाही. म्हणजे ती माहिती काय पाहिजे, आपल्याला सहजपणे अवगत झाली पाहिजे. सपोज FYBCSच्या मुलांची मला हाईटची सरासरी काढायची, तर मला सहज मिळेल. सगळे विद्यार्थी एका वर्गात बसलेले असतील, प्रत्येकाची उंची विचारली जाईल आणि मी सरासरी काढू शकतो. म्हणजे ते काय पाहिजे, इट शुड बी रिजिडली, सहजपणे मिळणारं पाहिजे मटेरियल. इट शुड बी बेस्ड ऑन ऑल द ऑब्झर्वेशन्स, म्हणजे ते सगळे ऑब्झर्वेशनवरती अवलंबून असलं पाहिजे. सपोज मला तुमच्या FYBCS किंवा FYBCOMच्या वर्गाची मला मार्कांची सरासरी फाईंड करायची. मग मार्कांची सरासरी फाईंड करण्यासाठी मी काय करणार, प्रत्येकाचे पर्सेंटेज गोळा करणार. सगळ्यांचे पर्सेंटेजची काय करणार, बेरीज करणार आणि त्याला सगळ्या विद्यार्थ्यांनी भागणार. पण मला वाटलं एखाद्याला खूपच कमी मार्क येतं, ह्याला नको गृहीत धरायला. एखादा सपोज 35% काठावरच पास झालाय, काठावरच पास झालाय म्हणून त्याला गृहीत धरायचं नाही असं नाही. ते सगळ्या ऑब्झर्वेशनवरती डिपेंड असलं पाहिजे. इट शुड बी बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन्स. पुढं इट शुड बी कॅपेबल फॉर फर्दर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन, म्हणजे त्याचा वापर पुढं तरी झाला पाहिजे, फर्दर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. आणि इट शुड बी लिस्ट अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन्स. सगळ्यात शेवटचं महत्त्वाचं आहे एक्स्ट्रीम. एक्स्ट्रीम म्हणजे काय रे, कडचे. सपोज आता मी मार्कांची बेरीज, सपोज तुमचे पर्सेंटेज गोळा केले आणि पर्सेंटेज गोळा केले सपोज, आणि पर्सेंटेज सपोज मी चढत्या क्रमाने लिहिले. सगळ्यात कमी सपोज 35% वाला आहे आणि सगळ्यात जास्त 100% वाला आहे. तर एक्स्ट्रीम व्हॅल्यू काय झालं इथं, 35 आणि 100 हे काय झालं, तुमचं एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन झालं. मग एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशनपासून हे लिस्ट अफेक्टेड असलं पाहिजे. म्हणजे मार्क खूप कमी पण नसले पाहिजेत, एक तर जास्त पण नसले पाहिजे. म्हणजे ज्याचे आपण सरासरी फाईंड करणार, ज्याचा आपण ॲव्हरेज फाईंड करणार, तो काय असला पाहिजे, लिस्ट अफेक्टेड. लिस्ट म्हणजे कमी, अफेक्टेड म्हणजे परिणामकारक, कमी परिणामकारक असला पाहिजे. कशावरती, एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन, कडच्या बिंदूवरती. मग आपल्याला आता 3 ॲव्हरेज शिकायचे आहेत. 3 आपल्याला मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी शिकायच्या आहेत. पहिली सेंट्रल टेंडन्सी आहे अरिथमेटिक मीन. अरिथमेटिक मीन. दुसरी सेंट्रल टेंडन्सी आहे अरिथमेटिक मीन नंतर मीडियन, आणि तिसरी सेंट्रल टेंडन्सी आहे मोड.
तर अशा 3 सेंट्रल टेंडन्सी आपल्याला ह्या टॉपिकमध्ये अभ्यासायच्या. तर पहिली सेंट्रल टेंडन्सी आपण अभ्यासाला घेतलेली आहे आता. तर पहिली सेंट्रल टेंडन्सी म्हणून ठीक आहे इथंचे अरिथमॅटिक मीन आहे. त्याला आपण सिंपल भाषेमध्ये मीन सुद्धा म्हणतो. तर अरिथमॅटिक मीन तुम्ही 10th स्टँडर्डला किंवा 12th स्टँडर्डला अरिथमॅटिक मीन, हार्मोनिक मीन, जॉमेट्रिक मीन शिकलात. त्यातलं हे अरिथमॅटिक मीन आहे. अरिथमॅटिक मीन कसं फाइंड करतात? अरिथमॅटिक मीनला शॉर्टकटमध्ये AM दर्शवलं जातं. डेफिनेशन आहे अरिथमॅटिक मीन or mean is the sum of observations divided by the number of observations. म्हणजे सगळ्यांची बेरीज करायची आणि त्याला भागायचं नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. मला सपोज 5 विद्यार्थ्यांची सरासरी काढायची वजनाची, तर मी काय करणार? 5 विद्यार्थ्यांची वजनाची बेरीज करणार, त्याला 5 ने भागणार. तसंच आणि इट इज डिनोटेड बाय एक्स बार. एकच्या डोक्यावर रेषा एक्स बार आणि एक्स बार इज इक्वल टू काय फॉर्म्युला? सम म्हणजे बेरीज, सम ऑफ ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. आता अरिथमॅटिक मीनचे टाईप पडलेत. 3 प्रकार आहेत अरिथमॅटिक मीनचे. फॉर्म्युला 3 प्रकारचे फॉर्म्युले आहेत. अकॉर्डिंग टू टाइप ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन द फॉलोइंग आर द 3 फॉर्म्युलाज फॉर AM म्हणजे अरिथमॅटिक मीन. तर खाली 3 प्रकारचे फॉर्म्युले आहेत. उदाहरणार्थ इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन्स. पहिला इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन्स किंवा त्याला आपण म्हणतो अनग्रुप डेटा. तर इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन्समध्ये इफ x1, x2, xn आर द सेट ऑफ n ऑब्झर्वेशन्स देन x बार इज इक्वल टू सगळ्यांची बेरीज भागिले n. म्हणजे x1 प्लस x2 प्लस x3 डॉट 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 xn डिवायडेड बाय n. म्हणजे याला दुसऱ्या भाषेत हे बेरीज आहे. हे बेरीज आपण कशाने डिनोट करतो? समेशनने. समेशन एक्स आहे आपण n. हे अनग्रुप डेटा आहे. ह्याचं एक्झाम्पल पाहायचं झालं तर हे सपोज मी तुमच्या इथं एक एक्झाम्पल मांडलं. सपोज ह्याचा तुम्हाला अरिथमॅटिक मीन फाइंड करायचा. हे नंबर दिलेत 14, 15, 10, 17, 8, 5, 25 आणि ह्याचा अरिथमॅटिक मीन फाइंड करणार. ह्याचा अरिथमॅटिक मीन फाइंड करणार म्हणजे काय करणार तुम्ही? एक्स बार कसं फाइंड करणार? 14 अधिक 15 अधिक 10 अधिक 17 अधिक 8 अधिक 5 अधिक 25 भागिले किती करणार? किती ते? 1 2 3 4 5 6 7. सगळ्यांची बेरीज येईल त्याला 7 ने भागणार. किती बेरीज झाली? सपोज 350 बेरीज झाली. गृहीत धरा, नाही येत पण धारा गृहीत. 350 भागिले 7 किती उत्तर येणार? 70. आता ही बेरीज किती येते आपण कॅल्क्युलेट नाही केली, जाऊ द्या. 350 भागिले 7 अशा पद्धतीचं हे इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन. दुसरं टाईप आहे डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये सपोज x1, x2, xn आर द व्हॅल्यूज विथ फ्रिक्वेन्सी f1, f2, fn. as the corresponding frequencies, then x bar is equal to fi xi, f1 x1, f2 x2, f3 x3 dot 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 fn xn divided by f1 plus f2 plus fn. म्हणजे दुसऱ्या भाषेत ह्याला देताना काय होईल? समेशन आणि हे गुणाकार म्हणजे fi xi डिवायडेड बाय समेशन हे fi.
ह्याचं बघा, ह्याचं एक्झाम्पल सपोज द्यायचं झालं तर, आता हे ग्रुपमध्ये ऑब्झर्वेशन सुट्टे आहेत का नाही, ग्रुप केलेला आहे यांचा. सपोज मार्क्स आणि नंबर ऑफ स्टुडंट, 30 मार्क पडणारे 2 विद्यार्थी इथं. मग 30 मार्क पडणारे 2 विद्यार्थी म्हणजे टोटल मार्क किती झाले त्यांचे 60, बरोबर का. 25 मार्क पडणारे 4 विद्यार्थी इथं, 25 मार्क 4 विद्यार्थ्यांना आहेत म्हणजे मार्क किती झाले टोटल 100. 35 मार्क 2 जणांना आहेत, 35 मार्क 2 जणांना आहेत म्हणजे मार्क किती झाले 70. 40 मार्क 1 जणांना आहेत म्हणजे ते किती झाले 40. आणि 50 मार्क 2 जणांना आहेत, 50 मार्क 2 जणांना आहेत ते झाले 100. मग सगळे मार्क किती झाले रे, किती झाले सगळे मार्क बघा ना, बेरीज करा ना. 100, 60, 70 किती झाले, आधी 100, 40, 60, 200, 200 अधिक हे 300, 300 अधिक हे 370 मार्क झाले सगळे. पण 370 मार्क किती जणांना पडलेत, 6, 8, 9 आणि 11 जणांना पडले. म्हणजे इथं काय झालं, मार्क कसे होते ग्रुपमध्ये केला. 30 मार्क 2 जणांना, 25 मार्क 4 जणांना. मग आपण काय केलं, त्याचं सेपरेट केलं. 30 मार्क 2 जणांना असतील तर 60 मार्क झाले, 25 मार्क 4 जणांना असतील तर ते 100 झाले. म्हणजे हे काय झालं एक्स, हे काय झालं एफ. आणि इथं काय केलं आपण एक्स इंटू एफचा किंवा एफ इंटू एक्स कसं बनलं येतात त्याला, एफ इंटू एक्स गुणाकार केला तिथं. आणि मग काय फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला एक्स बार इज इक्वल टू समेशन एफ आय एक्स आय डिवायडेड बाय समेशन एफ आय. समेशन एफ आय एक्स आय किती आलं तर 370 भागिले 11. काय उत्तर येईल ते येईल, पॉईंट कळलं का त्या पद्धतीने. तसंच हे जर तुम्हाला असं दिसल, हे डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे, तुम्हाला इथं ऑब्झर्वेशन्स आणि फ्रिक्वेन्सी दिलेली जाईल. तर तुम्हाला काय करायचं, या दोघांचा गुणाकार आणि त्याला भागिले टोटल करायची सगळ्यांची. हे तुमचं समेशन एफ आय एक्स आय बेरीज टोटल आणि हे तुमची फ्रिक्वेन्सीची टोटल समेशन एफ आय एक्स आय डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी. पुढं आहे कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये. कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे तुम्हाला तिथं गट केलेले जातील. In continuous frequency distribution, x1, x2, xn are the mid values of class interval with the frequency f1, f2, fn respectively. Then x bar is equal to summation fi xi divided by summation fi. तर ह्याचं आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल समजावून सांगतो. इथे सपोज हे एक्झाम्पल आहे तुमच्याकडे, असं एक्झाम्पल आहे सपोज. तर हे कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचं एक्झाम्पल आहे. आता इथं मार्क्स कसे दिले आहेत, गटावाईज दिले आहेत. 10 ते 20 मार्क, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60 असे मार्क दिलेले आहेत. आणि हे नंबर ऑफ स्टुडंट 10 ते 20 मार्क पडणारे 3 विद्यार्थी, तर 20 ते 30 मार्क पडणारे 4 विद्यार्थी, 30 ते 40 मार्क पडणारे 1 विद्यार्थी, 40 ते 50 मार्क पडणारे 2 विद्यार्थी, इथं 50 ते 60 मार्क पडणारे 1 विद्यार्थी. अशा वेळेस काय करायचं, आपण ह्याचे मध्यबिंदू फाइंड करायचे. मध्यबिंदू किती येईल, 10 ते 20चा 15, 20 ते 30चा 25. मध्यबिंदूला काय, हे काय झाले तुमची फ्रिक्वेन्सी आणि हा काय झाला तुमचा एक्स. म्हणजे आपण काय इथं फाइंड करतो, मिड व्हॅल्यूज फाइंड करतो मध्यबिंदू. आणि मग ह्यांचा गुणाकार करायचा एक्स इंटू एफचा. किती येईल, 15 45, 25 चौक 100, 35 एक 35, 45 दोन्ही 90 आणि 55 एक 55. ह्या सगळ्यांची टोटल करायची इथं. समेशन एफ आय एक्स आय टोटल, ह्या सगळ्यांची टोटल समेशन एफ आय करायची इथं. आणि ह्यांची समेशन आणि ह्यांच्या समेशनचा हा काय आहे इथं भागाकार. अशा पद्धतीचं तुमचं कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. म्हणजे हे 3 गट लक्षात ठेवायचे. 3 गटात कसं एक्झाम्पल, शक्यतो तुम्हाला हा कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्येच महत्त्वाचं आहे आणि थोडंफार डिस्क्रीट फ्रिक्वेन्सीचं.
हे अनग्रुप डेटाचं कमी असतं जरा. ठीक आहे. आपण कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आणि 2 एक्झाम्पल इथे घ्यायच्यात आपल्याला. तर पहिलं एक्झाम्पल असं आहे, कॅल्क्युलेट द अरिथमॅटिक मीन फॉर द ऑफ मार्क्स स्कोर्ड बाय द स्टुडंट इन 7 सब्जेक्ट गिवन बिलो. आता हा काय 7 विषयात त्याला मार्क पडलेले आहेत आणि त्याचे मार्क त्यांनी खाली दिलेले आहेत. तर काय मार्क आहेत 61, 68, 69, 63, 70, 60, 78 असे मार्क पडले. म्हणजे हे कसं आहे, अनग्रुप आहे. ग्रुप आहे का इथं, टेबल आहे का, नाही. अनग्रुप डाटा आहे. अनग्रुप डाटाचा काय आहे, टोटल मार्क्स समेशन मार्कांचे आणि त्याला भागिले नंबर ऑफ सब्जेक्ट. टोटल मार्क्स डिवायडेड बाय नंबर ऑफ सब्जेक्ट. टोटल मार्क्स म्हणजे यांची बेरीज समेशन x आहे. 61 अधिक 68 अधिक 78 भागिले 7. हे समेशन 469 येतं भागिले 7. 469ला 7ने भागिलं तर 67. पण नेक्स्ट हे वेगळे. कॅल्क्युलेट द अरिथमॅटिक मीन ऑफ द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. कोणत्या टाईपचं आहे बरं, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या. इथं मिड व्हॅल्यू घेता येईल का, मिड व्हॅल्यूला आहे काही नाही. ऑब्झर्वेशन एक्स फ्रिक्वेन्सी एफ दिले 103 4 जणांना आहेत, काय माहीत नाही, मार्क आहे वजन आहे काय माहीत नाही. 110 6 जणांना आहे, 112 10 जणांना आहे, 118 12 जणांना आहे, 95 3 जणांना आहे. मग काय करणार आपण, यांचा गुणाकार FX करणार. FX यांचा गुणाकार आणि ह्यांची टोटल समेशन FX आणि समेशन F. फॉर्म्युला वापरायचा x बार इज इक्वल टू समेशन FX डिवायडेड बाय F. 38 93 भागिले 35 111.2286. अशा पद्धतीचं तुमचं हे फॉर्म्युला आहे. आता तिसऱ्या टाईपचं एक्झाम्पल आपण इथं घेतलेलं नाही, आपण ते नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ठीक आहे. फक्त हे 3 टाईप लक्षात घ्या, अनग्रुप, इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन, डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आणि कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. त्यानुसार तुम्हाला फॉर्म्युला शक्यतो ह्या फॉर्म्युल्यावर आणि ह्या फॉर्म्युल्यावरच जास्तीत जास्त ह्याच फॉर्म्युल्यावरती मिड व्हॅल्यू घ्यावं लागतात ग्रुपमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण ह्याच्यावरती अरिथमॅटिक मीनवरती एक्झाम्पल पाहू. ठीक आहे.